प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना, निर्भय होय बराच काय नाही काय बोलत पान भरला शोधून शोधून बोलाय जरा ते रोहित शर्मा जरा वय धीर धरा साईराज आपलं काय साईनंद भावा माझ्या वर्गातलो तू काय लक्ष नाही माझ्या
तेच मला थोडं कमी करा. ढोलकीचं बेस बघा. जरा स्वतः मुखा आजचे दिवस बघा कसं जरा थंडावून असलोय सगळ्या मुली अशी जरा गरम राहा. छत्रपती शिवाजी महाराज की अशी पण गरम राहा. हळबाबा म्हणतोस तर जपून बाबा. हळबाबाचा विषय तुका माहिती ना. विनोद चव्हाण बुवांकर धरला होता पांड्या राधाकृष्ण मंदिर आणखी काय सांगू तुमका जाणवलं. त्याच्यामुळे माझ्या जोडीवाल्या भिलानी आणि काहीतरी बडबडले. जपून बोलायचं रे. आता कसं YouTube त्याच्यामुळे म्हणजे साधी पदवी नाही. हरी भजन पाराय हरी भक्त हरी भजन भजन आणि भक्त एकच. माई आणखी सोबत चला. तर जरा विचार करून बोलत जा. काय काय आता सांगलं होतंस काय का बोलू काय 2.5 वर्ष लागतात आणि कसा बोलत आता समजू आयुष्य लागतं. अजून तुला आता समजला नाही. एकदा ढोस मिळाला तेव्हा समजा. जास्ती जोक बिन मी सांगत आहे ना. नेमकाच काय तर सांगाय. सुपारी घाल घेतलं हा एकदा झाला असाच. ऐका तरी सांगतोय. झाला असाच. ह्याच्या दुखत होता निर्णय दुखत होता. ह्यो गेलो डॉक्टराकडे. डॉक्टर म्हणतात इट्स अ व्हेरी डेंजरस प्रॉब्लेम. ऑपरेशन करावंच लागेल. बाबा तू हयाच ये खुर्ची रिकामी आहे. ते डॉक्टर म्हणतात इट्स अ व्हेरी डेंजरस प्रॉब्लेम. ऑपरेशन करावं लागेल. आणि झाला बाबा. दिवस ठरलो. दिवस ठरल्याप्रमाणे मी डॉक्टरकडे गेलो. ऑपरेशन चालू झाला. काय आम्ही बोलता या असं म्हणजे एकामेक द्वेष असं नाही. आमचं लय प्रेम. लग्न तुझ्या मनात तर झाला. ठरल्याप्रमाणे ह्यो गेलो हॉस्पिटलात गेलो. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर उपचार चालू केला म्हणजे ऑपरेशन चालू केला. निर्णाचं ऑपरेशन झाला. एका पाळला डॉक्टर आणि ऑपरेशन करता करता जर फॉल्ट होतो तर मटेरियल काढून बाजूत ठेवला आणि आपलं त्याचं काम चालू होता. तो सर झालं लोड शेडिंग. लाईट गेली तर आता करणार काय. माणूस तर जगू हो. म्हणून डॉक्टरांनी काय केला. त्या हॉस्पिटल होता ना तो जरा जुना होता. त्याच्यावरती कौला होती. 2 कौला काढला आणि तो आपलं ऑपरेशन करीत होतो. तो सर काहीतरी सिस्टरने त्याला काहीतरी सांगला म्हणून तो बाजू बघूक लागलो. तो सर इगो कावळ्या पाटला पिंडा चालू. त्यांनी जा काय मटेरियल होता उचलला आणि घेऊन गेलो. कावळ्यात मटेरियल लिहिला. माणूस नको पाहू. माणूस कोण बुवा. पेंढरी गावातले सुप्रसिद्ध बुवा मोतीराज खरगे.
साईनंद एजरकर आमचे मित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पैशासाठी नाही बोलले होते बाबा. हा काही होय बाबा, गाणं म्हणायला भेटत नाही, पेटी वाजत नाही. कावळो घेऊन गेलो. माणूस जवळ हो तर डॉक्टरांना काय केला, घाई गडबडीत आपले तिकडे गेलो बघता तर काय हॉस्पिटलच्या बाहेर समोर एक कुत्र्या घेतला आणला आणि ज्या जागेचा मटेरियल होता त्याचा काढला आणि बसवला. बुवा थोड्या दिवसांनी घरा केली आणि काही दिवस झाले आणि ते एका डॉक्टरांनी बोलवलं. डॉक्टरकडे गेले. डॉक्टर विचारतात, बुवा कसा बाय? बुवा म्हणतात, ठीक, मस्त मस्त. तर झाला. दुसऱ्या टायमात गेले. बुवा काय विचारतात, बुवा कसा बाय? बुवा म्हणतात, मस्त. तिसऱ्या टायमात बुवा हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी बोलवलेला गेले आणि झाला काय की डॉक्टर म्हणतात, बुवा काय? बुवा म्हणतात, बाकी ठीक हा, पण एक नंबर का गेलं की आपणच ध्यानावर होता. सुपारी असं बोलत डॉक्टर आहे. आणि काय गुरुंचा आता मी समोर आहात ना, ते थोडं डिस्टर्ब करत असो तुम्ही. मला मध्ये मध्ये बोलू नको. मी बोलतोय ना तेव्हा तुम्ही बोलू नको. तुमचे सगळं फरमाईश आहे लिहून ठेवलेली सगळं पूर्ण करणार. तर गुरुंचा सांगतास, श्रीकृष्ण जगात ज्ञान देणारी, जगाचं ज्ञान असणारी गीता ज्यांनी लिहून ते श्रीकृष्ण. बरोबर. श्रीकृष्णांचे गुरु कोण? चांदीपन. का माहिती नसेल? का माहिती आहे? कारण काय तू कोरोनात वर्षित आहे, मी त्याच्या आधीच होत आणि तुझ्यापेक्षा जरा वर चढच आहे. कारण मला मी पण दय हा मी फेकून फेकून आवश्यकते काय कोण बोलत जा. तर काय हा भगवद्गीता कृष्ण 100 सांगायची 100 मेहनी 100 आपण सगळा तोला एक बरे हवे अरे अशी मंडळी भेटणार तुका जाताना किसो खाली करू. इधर किस्सा खाली नहीं होता है. तर सांदीपनी, कृष्णाचे गुरु सांदीपनी, त्यांचे गुरु नारद मुनी. सांदीपनी हे कृष्णाचे गुरु कसे काय बनले? जगाचा कल्याण करणारा जो माणूस आहे त्याचे गुरु कसे काय बनले त्याची तुका थोडक्यात गोष्ट सांगते आणि समोर तुमका पण सांगते. तर सांदीपनींचे गुरु नारद मुनी. असाच एकदा झाला की नारद मुनी फार क्रोधात असायचे. लय त्यांचा राग यायचो आणि ते सगळ्या शिष्यांना मारायचे, मारझोड करायचे, शिवाय त्यांच्यावर रागवायचे. असा असताना सगळे शिष्य जेवढे होते तेवढे त्यांना बाबू आता काय अंगाई म्हणू चालू दे. तर त्यांचे सगळे शिष्य एक एक करून पळून जाऊ लागले. पण त्यांच्यात एकच शिष्य असं होतो की तो पळून गेलो ना, ते म्हणजे सांदीपनी. आणि तेव्हा नारद मुनींनी त्यांच्या गुरुनी त्यांना असं आशीर्वाद दिला की तू माझी ही सेवा करतस त्याच्यामुळे जो जगाचं कल्याण करणार, जो जगात ज्ञान देणार असा ते का तू ज्ञान देशील, त्याचं तू गुरु होशील. आणि ते सांदीपनी हे कृष्णाचे गुरु झाले. समजलेला दिसत नाही.
परीक्षा भरलेली आहे ती सर. ओंकार सुधाकर वेद्रुक यांच्याकडून गुलाबी साडी गाणं घेण्यासाठी हे 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी हरी के येजरकर यांच्या स्मरणार्थ सौ तन्वी गुडेकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार साईनंद महेश येजरकर मुळीच नव्हतं रे गाणं माझ्या मनात हे गाणं घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घेतय हा हो. कैलासवासी सत्यवती पांडुरंग वेद्रुक व कैलासवासी सुमती जिवबा वेद्रुक यांच्या स्मरणार्थ साईराज वेद्रुक व युवराज वेद्रुक यांच्याकडून रोहित शर्मावर गजर घेणे यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी तानाजी केशव येजरकर यांच्याकडून कैलासवासी तानाजी केशव येजरकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नात खुशी येजरकर यांच्याकडून नितेश मेस्त्री व प्रणेश सोमले यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी
बारको भाऊ म्हणून लयच बोललस होय. काय प्रॉब्लेम आहे तुला माहिती आहे त्याच्यामुळे मला सुचत नाही आणि मी तेवढी तयारी करून आपण वेळ घालवली त्याच्यामुळे जसं जमता तसं बोलतं. बराच काय टकली वर केलंय तर ह्या करेन मान वर केलंय तर ता करेन. तू का टकली वर करून दिलंय तर मी आणि नियमाचा मतलब तर सगळेच नियम पाळून नाही सगळेच नियम पाळून नाही कधीतरी आपल्याकडनं होतं ओळख त्याच्यामुळं आता एक आवाज येतो रे प्रत्येकाशी अहो म्हणत होतो. आहे मुंबईचा तो खास रोहित शर्माला नावास. आहे मुंबईचा तो खास रोहित शर्माला नावास. चौकार षटकार मारून एकच वादा आमचा रोहित दादा. एकच वादा आमचा रोहित दादा. एकच वादा आमचा रोहित दादा. आहे मुंबईचा तो खास रोहित शर्माला नावास. आहे मुंबईचा तो खास रोहित शर्माला नावास. चौकार षटकार मारून एकच वादा आमचा रोहित दादा. 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 जमला ना अजून आरसीबी विराट कोहली त्याचे पैसे वेगळे महेश फाळके आमचे बंधू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माहिती होता मी आमचे राज येदरकर आमचे परम मित्र जोरदार टाळी वाजवा त्याच्यासाठी. कट्टर फॅन जेव्हापासून रोहित रिटायर झाला तेव्हापासून त्याच्याकडनं 50 रुपयाचा पारितोषिक आलाय मंडळाकडून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाणं ना विराट कोहलीचा घेतोय. आरसीबीचा आहे कर्णधार. आरसीबीचा आहे कर्णधार. आहे कर्णधार. विराट कोहली विजयी होणार. विराट कोहली विजयी होणार. विराट कोहली विजयी होणार. आरसीबीचा आहे कर्णधार. आरसीबीचा आहे कर्णधार. आहे कर्णधार. विराट कोहली विजयी होणार. विराट कोहली विजयी होणार. विराट कोहली
हिऱ्यापासून सांगता तू भाव आलाय रोहित शर्मा तुला मोठं काय मयूर वेद्रुक रोहित शर्माचे फॅन मयूर वेद्रुक यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. धोनी आमचा धोनी बघा षटकार मारतोय असा राजू. धोनी आमचा धोनी बघा षटकार मारतोय. धोनी आमचा धोनी बघा षटकार मारतोय. आता म्हणजे पैसे येतात म्हणून हे करतो असा नाही, त्यांचं प्रेम होतं. धोनी क्रिकेटचा बाप महेश फाळके आणि निलेश परब यांच्याकडून 150 रुपयाचा पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेप्टो डिलिव्हरी बॉय श्रेयस वेद्रुक रेल्वे टाका ते कुपलवाडी मंगलाष्टकी म्हणा. किती 7 मे एकच म्हणतोय तुमचा पुरा सारखी स्वर नाही वाचले तरी आवाज कळतो ना. सगळाच कसं बसवलेलं नाही. तुमचा काय झाला म्हणून राधिका मसालेवाला नाही. ते स्त्रिया म्हणजे किती मोठा त्यांचा स्थान आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात की तुका म्हणे पतिव्रता तिची देवांवरती सत्ता. साधा सुद्धा काम नाही आता, देवांवरती सत्ता. आपल्या नवऱ्या यमाच्या तावडीतून सोडवणारी सावित्री. बरोबर ना? पतिव्रता पतिव्रता म्हटल्यावर अनुसया माता अनुसयाचं नाव पहिला येतं. अनुसया ही दत्तांची आई होती. अनुसया ही दत्तांची आई होती. वाटत तुम्ही शांत वाटीत मला वाटतं बरोबर मागच्या टायमाला तो गजर लिहिलेला माहिती आहे तुला? तुमच्या महालक्ष्मीच्या कार्यक्रमात आमच्या बुवांचं भजन होतं आणि बुवांची आणि आमची दोस्ती एवढी आहे की बुवांका काय हवा असत गजर वगैरे तर नक्की हक्कान एक मोठो भाव किंवा एक मित्र म्हणून हक्कान माका सांगतात
आणि मी माझ्याकडनं पूर्ण करायची त्यांची जी मनोकामना ती पूर्ण करण्याची मी प्रयत्न करते. होत नाही होत तर ते देवावरती असतं. पण एक लिहिलेलं भजन त्याचं एक तुमका एक चरण ऐकवून द्या. कुपलवाडी आहे छान, कुपलवाडी आहे छान, महालक्ष्मीचे स्थान. कुपलवाडी आहे छान, महालक्ष्मीचे स्थान. कुपलवाडी आहे छान, महालक्ष्मी आहे स्थान. कुपलवाडी आहे छान, महालक्ष्मी आहे स्थान. आज करू तिचा जागर, आज करू तिचा जागर. भुवांसाठी तयार केलेलं भजन होतं. भुवांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे त्यांनी भजन नाही केलं त्यावेळी. कसं असतं बाबा, देवासाठी देवाने उगवलेला फुल ह्या जागेवर कोमेजून जाण्यात ते काय अर्थ नसता. त्या देवाच्या चरणातच पडो खावा. तसा एका लेखकाने लिहिलेलं जो भजन किंवा जो काव्य त्या देवाच्या चरणाशी जेव्हा जातं ना तेव्हा जरा सुख मिळतं. एका लेखका त्या वेगळाच असतं. त्याच्यामुळे डॉलर बिलर सगळं माहिती असतं. बरोच फिरलेलो असते म्हणा. स्वस्ती
कधी करतेस? बघ बाबा कैलासवासी द्रौपदी आणि केशव येजरकर यांच्या स्मरणार्थ तन्वी गुंडेकर, जुई येजरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखी काय गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. पाखरा जेवढं माहिती आहे तेवढं म्हणतंय. एवढं मित्र मित्र गुलाबी साडी निघाली लाल लाल, दिसते मी भारी राया माझा. गुलाबी साडी निघाली लाल लाल, दिसते मी भारी राया माझा. गुलाबी साडी निघाली लाल लाल, दिसते मी भारी राया माझा. गुलाबी साडी निघाली लाल लाल, दिसते मी भारी राया माझा. ही गाणी मी म्हणायचो ना, आता भीती वाटू लागली. 45 आणि 50च्या घरात आपण पण जायची, तेव्हापासून म्हणून सुरुवात केली. जीवाहुनी प्यारा तूच माझा यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. चांगल्या बोले तुमच्यासाठी. जीवाहुनी प्यारा तूच माझा यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. हिम्मत ना कोणाची वार करण्याची, वेगळाच झाला रे. म्हणूनच काय समजत नाही. पाऊस दिवशी येतं ना माझे बाबा सुरेश तांबे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि महेश फाळके यांच्याकडून आताच्या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
मयूर मेस्त्री कोणीता पातिया अण्णांना पातिया तगाला म्हणूसाठी मयूर मेस्त्री साईराज काय राज येदरकर आणि निलेश परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बाबा आता कट करशी की म्हणतोय नाही रे तेवढं जमत ना. पैसे हवे तर घेऊन जा. बावला केला असला जमत नाही बाबा. गाणं तर लिहून द्यायचं. अन्न पात दिया अपा की ए ना बाश एवढाच येतो आपला. माझं काहीतरी सोमल्याबाबाच्या मंदिरात बसवलं त्यांच्या आपले राधाकृष्ण मंदिरात घेतात. 50 रुपये पाठी घेऊ. 50 रुपये म्हटलं भजन बाजू प्रवला आणि या भलताच काय ना काय माझ्याकडनं होता तुझ्यामुळं मी काय करू. काय तर मग सांगलं ज्यांचा लगीन नाही झाला त्यांचा काय बाबा थांब मंडळी. गजेरा हरियाण कुवांचो गजेरा तुम्ही काय बोलणार नाही. लय बोललोय माफ करा. लय बेकार आणि लय असला मी कधी करीत नाही. तुझ्या सांगते घाण संगत तुझी. मगाशी म्हटलंय का नाव सांगा रे त्याचा. मोठ्यान म्हणा ना मी काही वाईट नाही. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
जयेश येजरकर, सॉरी अक्षय येजरकर, मयूर वेद्रू, सुंदर असो आमचो कोकण गाणं घेवा. गाणं आणि यांच्याकडून या फरमाईसाठी 60 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा that is that. ही असली गाणी मी नाही होते. नेमका आपल्या कोकणावरनं ना एक सुंदर गजर आहे होते. आवडतो तर पैसे पाठी मिळणार नाही. यव यव कोकण आपलंच असा, यव यव कोकण आपलंच असा, निसर्गरम्य नंदनवन असा. 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 यव यव कोकण आपलंच असा, या कोकणात नाही ह्यो कोकणी माणूस गोड, जशी रसाळ आंब्याची फोड. ह्यो कोकणी माणूस गोड, जशी रसाळ आंब्याची फोड. ह्यो कोकणी माणूस गोड, जशी रसाळ आंब्याची फोड. शेतकरी हा गरीब म्हणून कन्या आपली कुणी न देई. कन्या आपली कुणी न देई, कन्या आपली कुणी न देई. बहुतेक शेतकऱ्यांचा ह्योच प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याक कोण पोरगी देऊ मागत नाही. कंटाळ कसं. शेतकरी हा गरीब म्हणून कन्या आपली कुणी न देई. कन्या आपली कुणी न देई, कन्या आपली कुणी न देई. चिमणी माझी उडून गेली या गाण्यासाठी कुणाल आणि मयूर येजरकर यांच्याकडून. माझ्या भावा बघा. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली. चिमणी माझी उडून गेली. भाजवशी काय आहे का? हा? हा? फरमान गेलंय आज. मनोक लागले तर तुम्ही लयच देता. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली. चिमणी माझी उडून गेली. बस आम्ही मला देखो पण उडाली ती. हे 50 घे बंद. शेतकरी हा गरीब म्हणून कन्या आपली कुणी न देई. कन्या आपली कुणी न देई, कन्या आपली कुणी न देई. संसार त्याचा सुखाचा पाहुनी, संसार त्याचा सुखाचा पाहुनी. पुन्हा भासतो चांगलं मानी, पुन्हा भासतो चांगलं
आताच्या गजरासाठी दिनेश मिस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे
हॅलो. आमचे पप्पा होतात बंटी सोमले यांच्यासाठी आमचे बुवा बुद्धिराज कर्वे यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक कला मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता याच्या पुढची जी काही गाणी असतील ती आमच्या बुवांच्या समोर नक्कीच रंगदेवते